जय श्रीराम मित्रांनो, आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 राहुरी तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मौजे तांबेरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेले डॉक्टर उमेश नानासाहेब मुसमाडे यांची निवड संधी अधिकारी यांच्या उपस्थितीत माजी कर्तव्यदक्ष सरपंच सागर साहेबराव मुसमाडे, सदस्य डॉक्टर किशोर तांबे, सदस्या सौ सुषमा बापूसाहेब मुसमाडे, सौ पूनम सुनील शेलार, सौ सुजाता विनोद मुसमाडे व सौ कल्पना अप्पासाहेब हुडे यांच्या सहकार्याने करण्यात आली। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे आणि मित्रमंडळी उपस्थित होते। या सर्वांचा सन्मान मुसमाडे पाटील परिवाराच्या वतीने मानाचा भगवा फेटा घालून करण्यात आला असताना सर्व वातावरण भगवमय झाल्यासारखं वाटत होतं। पदभार स्वीकारताना परंपरेनुसार सर्वजण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करत प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने डॉक्टर साहेबांना ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सन्माननीय लक्ष्मण पर्वत गागरे, सन्माननीय विलास साहेब मुसमाडे यांनी शुभेच्छा देत सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रभान गागरे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सन्माननीय विलास भाऊसाहेब मुसमाडे यांनी कुटुंबियाच्या वतीने सर्वांचे आभार मानले। तदनंतर मित्रमंडळीच्या वतीने भव्य मिरवणुकीत फटाक्यांच्या आतिषबाजीत डीजेच्या तालावर थिरकत आपला मित्र सरपंचपदी विराजमान झाला आहे याचा आनंद व्यक्त केला। मित्रांनो, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील अशाच सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। मी सुनंदा विमल सोपानराव गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेतून धन्यवाद।
आज या ठिकाणी गुरु रामचंद्राच्या या पावनभूमीमध्ये आज आपल्या तांबरे ग्रामपंचायतच्या सर्वच ग्रामस्थांच्या मदतीने आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या सहकार्याने आपली ग्रामपंचायतची जी जागा सरपंचाची जी रिक्त होती ती सर्वांच्या सहकार्याने सरपंचपदी आपल्या गावचे एक तरुण तरुण कार्यकर्ते आदरणीय सर्वांचे चाहते डॉक्टर उमेशजी मुसमाडे यांचं सर्वानुमते सरपंचपदी निवड झालेली आहे आणि मी सेवा सोसायटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो आणि भविष्य काळामध्ये त्यांना ग्रामपंचायतचं काम खऱ्या अर्थाने जे दोन काम आहेत खरं प्रामुख्याने एक पाणी आणि रस्ते याच्याकडे सर्व खऱ्या अर्थाने आता हा ग्रामपंचायतचा जो कार्यकाळ आहे तो थोड्या अवधीमध्ये आहे. सरासरी 6 ते 8-9 महिन्याचा काळ तरी समजा कदाचित जर समजा काही भविष्य काळात जर काही पंचायत समिती असेल झेडपी असेल जर समजा इलेक्शन जर पुढे वाढले तर कदाचित वर्षभराचा सुद्धा कार्यकाळ त्यांच्याकडे येऊ शकतो. परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त एकच मी विनंती करीत त्यांना सर्व सदस्यांच्या म्हणजे त्यांना सहकार्याने फक्त गावातील जे काही पाणी पुरवठा असेल किंवा वाडी वस्तीवरचे रस्ते असतील याच्याकडे जास्त करून भर द्यावा का जेणेकरून आता चिखलमय रस्ते झालेले आहे त्यांची दुर्दशा होणार नाही एवढंच काम मी एवढी विनंती करतो आणि त्यांना भविष्य काळासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांनी माझ्या सत्कार स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. तर नंतर विशेषतः सामाजिक राजकीय क्षेत्रात यांचं मोलाचं योगदान सदैव आपल्या गावासाठी असते असे आदरणीय विलास साहेब मुसमाळे हे आदरणीय डॉक्टर उमेशजी मुसमाळे यांना शुभेच्छा दिली. आजच्या तांबरे ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुकीसाठी जे आज या गावचे सरपंच झाले त्यास माझे सहकारी मित्र डॉक्टर उमेश मुसमाळे यांना मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने हा सरपंच होणं म्हणजे एवढं सोपं नाही आणि सरपंच होऊनही काम करणं फार मोठी जबाबदारी आहे. कारण सरपंच झाल्यानंतर प्रत्येकाला अपेक्षा वाटतात गावचा विकास झाला पाहिजे गावचे प्रश्न सुटले पाहिजे आणि जो कोणी सरपंच होतो त्यांनी गावासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे ही सगळ्या लोकांची अपेक्षा होती. सरपंच म्हणजे एका लहान माणूस नाही सरपंच म्हणजे या गावाचा प्रथम नागरिक आहे. सर्व गावाच्या जबाबदाऱ्या या त्या सरपंचावर असतात. त्यामुळे अनेक लोक कामाच्या मागण्या करतात अनेक लोकांचे प्रश्न आहेत काही लोक समाधानी होते काही लोक नाराज होते. गावगाडा हाताने फार मोठी तशी जबाबदारी सोपी जबाबदारी नाही परंतु डॉक्टर साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ती पेलवतील याची मला 100% खात्री आहे. मधल्या काळामध्ये सागर भाऊ या ठिकाणी सरपंच झाले आणि सागर आणि उमेश डॉक्टर तसे नशीबवान माणूस आहे सरपंच झाले ते आणि म्हणून सागरच्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे सागरने काम केलं. अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी पण त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे. वास्तविक पाहता सरपंच झाल्यानंतर राजकीय डोळे बाजूला ठेवून गावचा विकास साधला पाहिजे कारण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. आज सागर सरपंच झाल्यानंतर आज आपण मोठ्या प्रमाणावर निधी या तांबरे गावासाठी उपलब्ध करण्याचं काम आपण सर्वांनी आमच्या सर्व मित्र परिवारांनी सगळ्यांनी सहकार्य करून आज आपण जवळजवळ सागर सरपंच झाल्यानंतर 80 लाख रुपयाचा निधी आपण तांबऱ्यामध्ये घेतलेला आहे. आणि जसं LP साहेब म्हणले रस्त्याचे प्रश्न आहेत तर ते रस्त्याच्या प्रश्नात आपण आता या पावसामुळे थोडे कामं बंद आहेत आता कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले तर आपण ते कामं लवकर रस्त्याचे कामं चालू करणार आहोत. आपण 3-4 रस्ते घेतलेले ते प्रश्न आपल्याला सातत्याने मार्गी लावा लागणार आहेत. अनेक प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि आपण मागच्या काळामध्ये सुनील भाऊ सरपंच झाल्यानंतर गावचा विकास करायला ग्रामपंचायत ही फार महत्त्वाची. ग्रामपंचायत सत्ता असल्याशिवाय आपण कुठले कामं करू शकत नाही. सुनील दादा सरपंच झाल्यानंतर आपण मधल्या काळामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या आंतरवादीच्या ठिकाणी प्युअर ब्लॉक नव्हते सगळं साम्राज्याचं घाण होतं त्या ठिकाणी आपल्याला नामदार साहेबांनी त्यावेळेस 8 लाख रुपये निधी त्या प्युअर ब्लॉकसाठी दिला आणि 8 लाख रुपये साई मंदिरासाठी दिला. आपण 16 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांचा मिळवला. आता सागर सरपंच झाल्यानंतर आपण 80 लाखाचे काम आता आपले चालू होणार आहेत.
ते सुद्धा आपण पालकमंत्री महोदयांच्या निधीमध्ये आपण ते कामं घेतलेले ते लवकर पण चालू होणार आहे. डॉक्टर उमेश मुसमाडे जरी सरपंच झाले असेल तरी आपण आमदार शिवाजीराव पेडले साहेबांचा मोठ्या प्रमाणात निधी आणून ते कामं आपण या तरी काळ थोडा असला तरी पण चांगली संघटना तयार असल्यामुळं आपण ते कामं मार्गी लावणार आहोत. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. जरी आरोग्य डॉक्टर सरपंच झाले असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे सर्वजण खंबीरपणे उभं राहणार आहेत, यात काय कुठली शंका नाही. तर सागरच्या पाठीमाग खंबीर उभं राहिलं तर डॉक्टर उमेश मुसमाडे यांच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीर उभं राहून आपलं ध्येय धोरण हे गावाच्या विकासासाठी आहे. आपला कोणाचा अजेंडा नाही, कोणाला काहीतरी बोलायचं, कोणाला वाईट करायचं, हा आपला पहिल्यापासून अजेंडा नाही. आपला अजेंडा असा आहे की गावचा विकास झाला पाहिजे, गावचे प्रश्न सुटले पाहिजे. आज राम मंदिर परिसरामध्ये हे आपण जे 2 सभामंडप घेतले, 3 सभामंडप घेतले, प्युअर ब्लॉक बसवलेले आहेत. अतिशय सुंदर परिसर आपण या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. भविष्यामध्ये आपलं ते धोरण आहे आणि म्हणून मधला काळ आपला थोडा व्हायला गेला. नाही तर आपण आज प्रगतीपथावर आपण सोनगाव रस्ता ते ज्यावेळेला तो चिंचोली फाटाचा रस्ता अतिशय खराब होता, आपण तो खासदार साहेबांच्या निधीमधून घेतला. असे अनेक कामं आपल्याला भविष्यामध्ये करायचं. आज डॉक्टर उमेश मुसमाडे सरपंच झाले, आम्ही फेटे बांधले, हा आमचा विकास झाला, फेटे बांधला म्हणून. पण खऱ्या अर्थाने सरपंच हा गावचा असल्यामुळं जबाबदारी मोठी आहे. थोडी सुखी नाही, कारण कोणाचंही काय झालं तरी फोन येतो, रात्री 12ला फोन येतो, सरपंचाला 1 वाजता येतो. सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. पण ते नक्की त्याच्यामधून त्यांचा संघटन मजबूत ठेवण्याचा त्यांचा चांगली कॅपॅसिटी आहे. चांगल्या कमी काळातील मित्रपरिवार या ठिकाणी चांगला निवडलेला आहे आणि अशी माणसं बाहेर न राहता पर्यंत सत्तेमध्ये येणं हे भविष्यामध्ये गरजेचं आहे. आणि आपलं ध्येय फक्त गावाचा विकास, हे गाव बदलवणं एवढंच आपली भूमिका आहे. आपण भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे आणू, त्यासाठी तुम्ही आणि सगळ्यांना सहकार्य करा, मार्गदर्शन करा, एवढीच अपेक्षा निमित्ताने करतो. आणि सागर भाऊनी चांगलं काम केलं, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या उमेश मुसमाडे यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. भाषणातून असं निष्पन्न झालंय, मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि मिळालेल्या खुर्चीला सुद्धा न्याय द्या. निश्चितच एक आगळ्या वेगळ्या स्थानावर जरी कालावधी कमी असला तरी प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाने त्या गोष्टी साध्य होणार आहेत. या ठिकाणी आमच्या महिला सदस्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा करू. दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर उमेशजी मुसमाडे यांचे चुलते आदरणीय विलास भाऊसाहेब मुसमाडे यांची रावडी फॅक्टरी त्याची एक पतसंस्था आहे, साई सेवा पतसंस्था, याच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने आदरणीय लक्ष्मण पर्वत पाटील गाडगे यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्यांनी तो करावा. आणि महिला सदस्यापैकी कुणी बोलणार आहेत? आदरणीय सौभाग्यवती सुषमा बापूसाहेब मुसमाडे हे आदरणीय डॉक्टर उमेशजी मुसमाडे यांना त्यांच्या नव सरपंचपदी निवडीबद्दल शुभेच्छा देणार आहेत. आपल्या नांदेगावचे सरपंच यांची निवड करण्यासाठी सगळे उपस्थित झाला आहोत. त्या प्रसंगी मला एक बोलण्याचा एक गौरव प्रदान केला, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. मला कसं बोलायची जास्त सवय नाही, यांना जास्त सवय बोलायची, पण आता मला साठी दिली तर मी पण बोलते. मला आनंद होतोय की डॉक्टर उमेश मुसमाडे हे आपल्या गावचे सरपंच होत आहेत. त्यांच्याकडे बघून थोडी ऊर्जा वाटते की हे काहीतरी करतील म्हणून. जसं सागर भाऊनी केलं काहीतरी विकास कामं, तसे यांनी पण विकास कामं करावेत आणि गावचं नाव कुठंतरी उज्ज्वल व्हावं. माणसांना महिलांना जास्त अडचणी असतात किंवा महिलांना जास्त हौस असते कोणत्या पण गोष्टीची. हे सर्व करताना आपल्या गावचं नाव आपण कुठंतरी आलं पाहिजे असं आम्हाला पण वाटतं ना. आपलं 5 वर्ष आपल्या हातात, आपण त्यात काही करायचंच नाही, कुठलं विकास नाही, कुठलं काही नाव नाही आहे, ते काही बरोबर नाही. त्यामुळे जी संधी ज्यांना भेटली त्यांनी त्याचं सोनं करावं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्यांची सरपंचपदी निवड झाली याबद्दल आम्ही सगळ्या सदस्यांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा.
आणि त्यांचा तो शब्द आदर्श मानून आम्ही सुद्धा या ठिकाणी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून आमच्या कुटुंबातला शिक्षकी पेशा आम्ही कायम देवत ठेवला. साधारणपणे 30 वर्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेतली देवळाली प्रवारा येथे ज्युनियर कॉलेजवरती या ठिकाणी सेवा केली. आज माझे अभिमानाने सांगावं वाटतं 14,000 विद्यार्थी आज क्लास 1, क्लास 2, क्लास 3 कोर्सवर काम करतात आणि म्हणून तो वडिलांचा शब्द आम्हाला निश्चितपणे आज या ठिकाणी आठवतो. या ठिकाणी राजकारण नको, या ठिकाणी तुम्ही तुमच्या सेटलमेंटच्या मागे लागा, तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. शिक्षण हा तिसरा डोळा आहे हे आम्हाला कायम सांगायचे. परंतु त्या प्राप्त परिस्थितीतून आम्ही पाच शिक्षक त्या कुटुंबातून या ठिकाणी राजकारण नको समाजकारण म्हणून बाहेर पडलो आणि आमच्या वडिलांचं मूलमंत्र तोच होता की राजकारण कमी, गरजेपुरतं राजकारण आणि जास्त समाजकारण हे आमच्या वडिलांचं या ठिकाणी ध्येय होतं आणि म्हणून आम्ही कधीही राजकारणात या ठिकाणी आलो नाही, दिसलोय नाही. खऱ्या अर्थाने आज मी ज्या तुमच्या समोर उभा आहे कदाचित ही माझी पहिलीच वेळ आहे या ठिकाणी राजकीय व्यासपीठावर उभं राहण्याची. ही पहिलीच वेळ आहे, कारण ती वेळ आमच्या वरती कधी आली नाही आणि आम्ही कधी त्या राजकारणात आलो देखील नाही. परंतु प्रेम मात्र गावकऱ्यांचं आमच्यावर कायम राहिलं. नोकरी निमित्ताने आमचा संपर्क कमी राहिला, परंतु या ठिकाणी गावचा पाठिंबा हा एक सगळ्यात महत्वाचा असतो. किसी के भट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं।